यांचं हे काय चाललं आहे ते पुढे सांगतेच, पण त्याआधी सकाळी मी इकडे आठवीची पूजा करायला घेतली. काल चंद्राची पूजा झाली आणि आज सूर्याची पूजा करायची होती. सूर्याची पूजा केल्यानंतरच हा आंबीलचा प्रसाद खाऊ शकतात. आरती करून झाली आणि इकडे बघा, हिचं इकडे पप्पाला कपूर द्यायचं चाललं होतं. यांच्या हातून नारळ फोडून घेतलं आणि देवालाही प्रसाद लावून घेतला. त्यांना हा पूजेचा प्रसाद आवडत नाही म्हणून त्यांनी जेवण केलं आणि मी मात्र खूप दिवसानंतर माझी ही आंबील एन्जॉय केली आणि वैदेहीला ही वेणीफणी खायची होती. काही कपडे राहिले होते टाकायचे, ते पण टाकून घेतले आणि इव्हनिंगला इकडे चहा मांडायला घेतला. यांचं वर्क फ्रॉम होम असलं की आम्ही दोघं आणि आमची चहावर चर्चा हे मॅन्डेटरीच, कारण हाच तो दिवसातला महत्त्वाचा वेळ आहे ज्या वेळेला ते त्यांच्या आणि मी माझ्या कामातून वेळ काढून आम्ही दोघं बसतो, गप्पा गोष्टी करतो आणि इम्पॉर्टंट डिस्कशन करतो. आणि हा वेळ आम्ही आमच्या दिवसातून कधीच स्किप करत नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये उद्या आहे दिवाळी पार्टी आणि ट्रेडिशनल डे, त्यासाठीच आम्ही इकडे त्यांचा कुर्ता डिसाईड करत होतो. 3-4 दिवस झाले मी वैदेहीला बाहेर घेऊन गेले नव्हते म्हणून मी तिला इकडे खाली घेऊन आले होते. पण काहीच वेळात त्यांचा फोन आला आणि ते बोलले, तू लवकर वर ये, आपल्या घरी मला एक उंदीर सापडला आहे, त्याला बाहेर काढायचं आहे. त्यांनी मेन डोअर पण ओपन करून ठेवलं होतं. मी हिम्मत करून वर तर आली, पण मला भीती वाटतच होती म्हणून आम्ही दोघं इकडे दूरच डायनिंगवर बसून बघत होतो की तो कुठे आहे. त्यापुढे काय झालं ते पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. सो स्टे ट्यून.